हॅलो स्टुडंट्स अँड लॉयर्स. मी ॲडव्होकेट निकिता जाधव तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आपण आज बघणार आहोत प्रोक्लेमेशन ऑफ अ पर्सन. तर प्रोक्लेमेशन हे आपण कोर्ट हे कधी इश्यू करतं प्रोक्लेमेशन, त्याची प्रोसेस काय असते आणि प्रोक्लेमेशनमध्ये सेक्शन्स काय आहे. सेक्शन 84 हे प्रोक्लेमेशन आहे, तर त्याच्यामध्ये सबसेक्शन्स, त्याची प्रोसेस हे आपण आज डिटेलमध्ये सगळं समजून घेणार आहोत. तुम्ही माझ्या असेच सोबत राहा आणि आपण वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. लेट्स गो. Proclamation. Section 84. Proclamation of a person absconding. If a court has reason to believe that person against whom it has issued a warrant is absconding or concealing himself to avoid arrest, then court may issue a written proclamation. म्हणजेच जर एखादी व्यक्ती कोर्टसमोर येण्यापासून स्वतःला अवॉइड करत असेल, स्वतःला सरेंडर करत नसेल, तर हे जर कोर्ट सॅटिस्फाईड झालं तर कोर्ट हे रिटन प्रोक्लेमेशन हे इश्यू करतं. प्रोक्लेमेशन रिक्वायर्स अ पर्सन टू appear स्पेसिफाईड प्लेस टाईम विच मस्ट बी ॲटलीस्ट 30 days फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन. म्हणजेच जर रिटन प्रोक्लेमेशन हे इश्यू झालं त्याच्यात 30 days आतमध्ये, 30 दिवसांच्या आतमध्ये तो ॲपियर व्हायला पाहिजे विथ द स्पेसिफिड टाईम अँड स्पेसिफिड प्लेस. तर प्रोक्लेमेशन आपण कसं पब्लिकेशन करू शकतो, मॅनर्स ऑफ पब्लिकेशन. ओके, तर फर्स्टमध्ये आहे पब्लिक रीडिंग इन अ कॉन्सिपियस प्लेस इन द टाउन ऑर विलेज वेअर अ पर्सन ऑर्डिनरी रिसाइड्स. म्हणजेच जिथे माणसांची ये-जा असते, जिथे माणसं भरपूर म्हणजे गावच्या ठिकाणी जसं नाका असतो त्या ठिकाणी माणसांची ये-जा असते, तिथे पोलीस हे स्टिक करतात. ते जे पेज आहे ते तिथे चिपकवून टाकतात. अफिक्स अ कॉपी टू प्रॉमिनंट पार्ट ऑफ द पर्सन हाऊस, होमस्टे अनादर कॉस्पियस प्लेस इन द टाउन. म्हणजेच ज्याचं ते घर आहे, आरोपीचं जे स्वतःचं घर आहे, त्या दरवाजावर त्याची कॉपी अफिक्स केली जाते. अफिक्सिंग कॉपी ऑफ अ कॉन्शियस प्लेस ऑफ कोर्ट हाऊस. म्हणजे जिथे त्याची केस चालू आहे, त्या आरोपीची ज्या कोर्टात केस चालू आहे तिथे त्याची कॉपी ही अफिक्स केली जाते. ओके. ऑप्शनली कोर्ट मे पब्लिकेशन इन डेली न्यूजपेपर सर्क्युलेटिंग इन द एरिया. त्या एरियामध्ये जो डेली न्यूजपेपर जो सर्क्युलेट होतो त्या न्यूजपेपरमध्ये जर कोर्टाला वाटलं तर ते त्या न्यूजपेपरमध्ये पब्लिश करू शकतात. हे जे रिटन प्रोक्लेमेशन आहे ते कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलं जातं. डिक्लेरेशन ॲज अ प्रोक्लेम ऑफेंडर. प्रोक्लेमेशन अगेन्स्ट अ पर्सन विच वॉज पनिशेबल with the imprisonment of 10 years or more, life imprisonment and death, fails to appear when required after inquiry, proclaimed offender declared. The proclaimed offender म्हणजे पळपुटा. ओके, पळपुटा म्हणजे कोर्टाच्या समोर जो येऊ इच्छित नाही आहे, म्हणजे स्वतःला अरेस्ट होण्यापासून जो स्वतःला वाचवतो आहे, त्याला पळपुटा डिक्लेअर कोर्ट हे कधी डिक्लेअर करतं, जेव्हा त्याची शिक्षा ही 10 years और मोर असेल, किंवा त्याला जन्मठेप शिक्षा ही झालेली असेल, किंवा ही डेथ असेल, डेथची असेल. तर डिक्लेरेशन ऑफ प्रोक्लेम अगेन्स्ट अ पर्सन विच वॉज पनिशेबल, या 3 ह्याच्यापैकी जर एक असेल, एक शिक्षा ही त्याला झालेली असेल आणि तो समोर येत नसेल, जर समन्स पाठवलं, वॉरंट पाठवलं, तर तेव्हा सगळी इन्क्वायरी करून कोर्ट हे प्रोक्लेम ऑफेंडर डिक्लेअर्ड करतं त्या आरोपीला. ओके. डिक्लेरेशन ऑफ पब्लिकेशन प्रोव्हिजन टू प्रोक्लेम ऑफेंडर डिक्लेरेशन इट्स अ कन्क्लुझिव्ह प्रूफ. असं मी सांगितल्याप्रमाणे हे डिक्लेरेशन ऑफ पब्लिकेशन जेव्हा कोर्ट हे डिक्लेअर करतं की हा प्रोक्लेम ऑफेंडर आहे, तेव्हा ते डिक्लेरेशन हे सुद्धा कन्क्लुझिव्ह प्रूफ हे मानलं जातं. ऑल्सो अप्लाय टू प्रोक्लेम डिक्लेरेशन अंडर सेक्शन 4. ओके. नेक्स्ट सेक्शन 85मध्ये काय आहे, अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ अ पर्सन ॲब्स्कॉन्डिंग. म्हणजे जो प्रोक्लेम ऑफेंडर हा डिक्लेअर्ड केलेला आहे त्याची प्रॉपर्टी ही अटॅच केली जाते. ओके. तर फर्स्ट आहे पॉवर टू अटॅच प्रॉपर्टी. रिटन, त्याची प्रोसेस काय आहे, आधी रिटन प्रोक्लेमेशन ॲज पर सेक्शन 84. आफ्टर दॅट कोर्ट कॅन गिव्ह ऑर्डर ऑफ अटॅचमेंट ऑफ अ प्रॉपर्टी, मुवेबल असो किंवा इममुवेबल असो, ती प्रॉपर्टी अटॅच केली जाते. त्याच्यामध्ये प्रोवायझो काय आहे, प्रोवायझो म्हणजे तरतूद. त्याच्यामध्ये तरतूद काय आहे की इफ कोर्ट सॅटिस्फाय बाय ॲफिडेविट किंवा अदर प्रकारे दॅट पर्सन मे डिस्पोज देअर प्रॉपर्टी इन विच इन्क्लुडेड इन अ कोर्ट ज्युरिस्डिक्शन, देन कोर्ट मे पास ऑर्डर ऑफ अ प्रोक्लेमेशन विथ अटॅच प्रॉपर्टी. ओके. म्हणजेच त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की
कोर्ट हे सॅटिस्फाय झालेलं आहे बाय ॲफिडेविट दिल्यानंतर दॅट पर्सन मे डिस्पोज देअर प्रॉपर्टी विच इन्क्लुडेड इन अ कोर्ट ज्युरिडिक्शन, देन कोर्ट मे पास ऑर्डर फॉर प्रोक्लेमेशन विथ द अटॅच प्रॉपर्टी. म्हणजेच त्याच्या आधी जी एने जी प्रॉपर्टी ही बीला विकलेली आहे, पण हा प्रोक्लेम्ड ऑफेंडर आहे आणि ती आधीच त्याच्या आधी जर विकली आहे तर ऑर्डर, तर कोर्ट हे प्रोक्लेमेशन विथ द अटॅच प्रॉपर्टी ही ऑर्डर पास करतो. ओके, नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्ये, स्कोप ऑफ अटॅचमेंट ऑर्डर विदिन अ डिस्ट्रिक्ट इश्यू आउटसाइड डिस्ट्रिक्ट द व्हॅलिड ओनली इफ इंडोज बाय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ डिस्ट्रिक्ट वेअर प्रॉपर्टी लोकेटेड. म्हणजेच जर प्रॉपर्टी तुमच्याच ज्युरिस्टिक्शनमध्ये आहे तर काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही अटॅच करू शकतात. बट आउटसाईड जर प्रॉपर्टी आहे, जर एखादा जर एखाद्याची प्रॉपर्टी फॉरेनमध्ये आहे तर काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण या कोर्टामधले इंटरफेअर करू शकत नाही. म्हणजेच इथे या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला जे कोणी असतील त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला रिटर्न हे ॲप्लिकेशन देतात की हे असं प्रोक्लेम ऑफेंडर आहे, तुम्ही त्याची अटॅचमेंट प्रॉपर्टी करा. ओके, सो हे ब्रीममध्ये आलेला हा क्वेश्चन आहे की हे इफ इंडोज बाय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बाय अ डिस्ट्रिक्ट वेअर द प्रॉपर्टी लोकेटेड. म्हणजे कोण जर दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर कोण करू शकतो अटॅचमेंट, द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ओके, मेथड ऑफ अटॅचमेंट ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. तर मुवेबल प्रॉपर्टी आपण अटॅचमेंट कशी करू शकतो, जर फिजिकली टेकिंग द पोझिशन of property, appointment of a receiver, written order prohibiting delivery of a property to proclaim offender. म्हणजेच मुवेबल प्रॉपर्टी आहे, म्हणजे एखाद्याची कार आहे, बाईक आहे, ते डायरेक्ट सीज करतात, म्हणजेच फिजिकली टेकिंग म्हणजे ते घेऊन जातात. सेकंड काय, अपॉइंटमेंट ऑफ अ रिसिव्हर, म्हणजे एखादा व्यक्ती कोर्ट हा अपॉइंट करतो, मॅनेजर, त्याला आपण मॅनेजर बोलू शकतो, त्याला अपॉइंटमेंट करू शकतो, तो त्या प्रॉपर्टीचं पोझिशन घेतो. आणि रिटर्न ऑर्डर प्रोहिबिटिंग डिलिव्हरी ऑफ अ प्रॉपर्टी टू प्रोक्लेम पर्सन. ओके, जर एखादी रिटर्न ऑर्डर प्रोहिबिटिंग डिलिव्हरी ऑफ अ प्रॉपर्टी टू प्रोक्लेम पर्सन, म्हणजेच ती प्रॉपर्टी त्या माणसाला देण्यापासून प्रोहिबिट कोर्ट हे करतं. फोर्थ आहे मेथड ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजे आपण लँड म्हणू शकतो किंवा हाऊस म्हणू शकतो. इमूवेबल प्रॉपर्टी, इफ लँड पेईंग रेव्हेन्यू देन अटॅचमेंट मेड थ्रू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर. जर एखादं त्याचं लँड आहे, ओके, लँड आहे त्याचं, आणि ते लँडचा रेव्हेन्यू जर गव्हर्मेंटला जर जात असेल तर त्याची अटॅचमेंट फक्त आणि फक्त हा डिस्ट्रिक्ट कलेक्टरच करू शकतो. हे प्रीमध्ये आलेला हा क्वेश्चन आहे, थ्रू डिस्ट्रिक्ट कलेक्टरच करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता हाऊस किंवा शॉप असेल, कसं आपण करू शकतो, तर टेकिंग पोझिशन सेम, आपण फिजिकली पोझिशन घेऊ शकतो किंवा मॅनेजर अपॉइंट करू शकतो. आणि सपोज जर तो आरोपी आहे, ए हा आरोपी आहे, त्याने त्याची प्रॉपर्टी बीला दिली आहे रेंटने, बी हा तिथे राहतो आहे रेंटने. ओके, इफ रेंट पेमेंट देन कोर्ट मेक रिटर्न ऑर्डर फॉर द प्रोहिबिटिंग रेंट पेमेंट टू द प्रोक्लेम पर्सन. म्हणजेच कोर्ट हे रिटर्न ऑर्डर पास करतं की बीने हे रेंट हे एला नाही द्यायला पाहिजे. ओके, तर पेरिशेबल और लाईफस्टॉक प्रॉपर्टी म्हणजेच नाशवंत. पेरिशेबल म्हणजे नाशवंत वस्तू ज्या आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा आरोपी आहे जो फार्मर आहे, शेतकरी आहे, तर त्याचं धान्य असतं किंवा पोल्ट्री फॉर्म आहे, तसंच तर त्याच्यामध्ये काय होतं, मे ऑर्डर इमिजिएट सेल, म्हणजे कोर्ट हे इमिजिएट सेलची ऑर्डर देतं कारण त्या खराब होऊ शकतात. पॉवर ऑफ द रिसिव्हर, म्हणजेच इथे मॅनेजरचा रोल येतो. मग मॅनेजरचे रोल्स काय आहे, तो कसा रिसिव्हर आहे, त्याचे पॉवर्स काय आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सेक्शन 86 आयडेंटिफिकेशन अँड अटॅचमेंट ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द प्रोक्लेम पर्सन. जर ती प्रॉपर्टी त्या आरोपीचीच आहे हे कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो, तर ते सेक्शन 86मध्ये आहे. तर फर्स्ट, इनिशिएशन बाय सिनियर पोलीस ऑफिसर ऑफ अ सुप्रिटेंडंट रँक मे सबमिट रिटर्न रिक्वेस्ट. म्हणजेच जो आयडेंटिफिकेशन करणारा आहे तो हायर पोस्टचाच असला पाहिजे. इनिशिएशन बाय सिनियर पोलीस ऑफिसर ऑफ सुप्रिटेंडंट रँक मे सबमिट रिटर्न रिक्वेस्ट ही
कोर्टाला जो रिक्वेस्ट करणारा आहे तो हायर पोस्टचाच असला पाहिजे. कोर्ट्स रोल, याच्यामध्ये कोर्ट्स रोलचं काय आहे? कोर्ट रिव्ह्यू द रिक्वेस्ट अँड इफ सॅटिस्फाय कॉन्ट्रॅक्ट कोर्ट्स ऑथॉरिटी इन कॉन्ट्रॅक्टिंग स्टेट आयडेंटिफिकेशन अटॅचमेंट अँड फोरफिचर. म्हणजेच रिक्वेस्ट आल्यानंतर कोर्ट हे फक्त कोर्ट इफ जर सॅटिस्फाय झालं तर मग सेम प्रोसेस आहे की आयडेंटिफिकेशन कुठल्या लोकॅलिटीमध्ये आहे, काय आहे, त्याच्या नावावर आहे का प्रॉपर, ती सीज केली जाते आणि नंतर फॉरफिचर म्हणजे परमनंटली स्टेटला ट्रान्सफर केली जाते. ओके, सेम प्रोसिजर आहे ती. रेस्ट्रिक्शन्स काय आहे? नो डायरेक्ट ॲक्शन इन अ फॉरेन कंट्री. जर एखादा ही डिस्ट्रिक्ट आहे आणि हे डिस्ट्रिक्ट आहे, जर प्रॉपर्टी ही या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर ह्या डिस्ट्रिक्टमधले जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे ते डायरेक्ट इंटरफिअर इथे करू शकत नाही. इथे जे मॅजिस्ट्रेट आहे ते इथे रिक्वेस्ट करतात. मग हे जे आहे हे कोर्ट हे ऑर्डर इश्यू करतं आणि सगळी इन्क्वायरी करून मग आन्सर देतं. ओके, नेक्स्ट सेक्शन 87 क्लेम्स अँड ऑब्जेक्शन ऑफ अटॅचमेंट. आता क्लेम्स, सपोज एखाद्याची प्रॉपर्टी आहे एची सपोज हे हाऊस आहे, तर त्या हाऊसमध्ये जरी तो एकटा ओनर असू शकत नाही, बहुतेक को ओनरसुद्धा असू शकतो, त्याचे फॅमिली मेंबर्स असू शकतात. ओके, तर मग ही जर प्रॉपर्टी सीज केली तर त्या फॅमिलीचं काय? तर ते ह्याच्यामध्ये येणार क्लेम्स अँड ऑब्जेक्शन ऑफ द अटॅचमेंट. फर्स्ट आहे फायलिंग क्लेम अँड ऑब्जेक्शन. मग क्लेम कोण फाईल करू शकतं? हू कॅन फाईल? फॅमिली मेंबर्स, कोओनर्स, क्रेडिटर्स विदिन फ्रॉम द डेट ऑफ अटॅचमेंट. म्हणजेच जर एखाद्याची फॅमिली मेंबर्स आहे, को ओनर्स आहे, क्रेडिटर्स आहे, जे देणं घेणं त्यांचं आहे, जी प्रॉपर्टी त्याच्याकडे गहाण ठेवली आहे सपोज, तर ते डेट ऑफ अटॅचमेंट तेव्हापासून ते 6 मंथपर्यंत क्लेम फाईल करू शकतात. तर क्लेम फाईल केल्यानंतर काय होतं? इन्क्वायरी होते, कोर्ट सगळं इन्व्हेस्टिगेट करतात आणि त्याच्यानंतर ऑर्डर देतात. ते अलाउ पण करू शकतात आणि रिजेक्टसुद्धा करू शकतात. ओके, जर यामध्ये कोणी क्लेम केला आहे, जर त्याची डेथ झाली, मग पुढे प्रोसेस काय? जर एची डेथ झाली, एने क्लेम केलं आहे पण एची मध्येच डेथ झाली, तर पुढे प्रोसेस जो आहे तो त्याचा जो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो ती प्रोसिजर पुढे करतो. इफ अ डेथ एलिमेंट देन हीज लीगल रिप्रेझेंटेटिव्ह कंटिन्यूज द प्रोसेस. आता ज्युरिस्डिक्शन सेम तेच आहे, विदिन द कोर्ट ज्युरिस्डिक्शन अँड इफ द प्रॉपर्टी आउटसाइड देन फाईल टू चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट अंडर सेक्शन 85(2). जर ज्युरिस्डिक्शन वेगळं आहे, मग क्लेम कुठे करणार? क्लेम जिथे करणार तिथे कोर्ट ज्युरिस्डिक्शन अँड प्रॉपर्टी आउटसाइड देन फाईल द चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट. म्हणजे त्या कोर्टाच्या चीफ CJIला आपण क्लेम करू शकतो. ओके, त्या कोर्टात क्लेम करू शकतो. इन्क्वायरी प्रोसेस, CJM कॅन डिलिगेट द प्रोसेस. म्हणजे जे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत ते प्रोसेस हे डेलिगेट करू शकतात, हे ट्रान्सफर करू शकतात. ओके, सपोज तर जर ते रिजेक्शन आलं, ओके, जर रिजेक्शन आलं तर काय? अलाव झाले तर ठीक, तर रिजेक्ट आलं तर आपण सिव्हिल सूट फाईल करू शकतो. सिव्हिल सूट आफ्टर रिजेक्शन. ओके, क्लेमंट कॅन फाईल द सिव्हिल सूट विदिन 1 year अँड सिव्हिल कोर्ट. ओके, म्हणजेच जर आपल्याला त्यातून क्लेम जर आपला रिजेक्ट झाला तर आपण सिव्हिल सूटसुद्धा दाखल करू शकतो. पण कधी दाखल करू शकतो? विदिन 1 year आपण तो दाखल करू शकतो. आणि सिव्हिल कोर्ट जो ऑर्डर देईल, जो निर्णय देईल तो फायनल असतो, कन्क्लुझिव्ह म्हणजेच फायनल असतो. सेक्शन 88मध्ये काय आहे? रिलीज, सेल अँड रिस्टोरेशन ऑफ अटॅचमेंट प्रॉपर्टी. ओके, तर जी प्रॉपर्टी अटॅच केलेली असते ती रिलीज कधी होते? रिलीज ऑफ प्रॉपर्टी इफ पर्सन ॲपियर विदिन 30 days ऑफ अंडर सेक्शन 84. म्हणजेच मी जे आधी सांगितलेलं आहे सेक्शन 84ची प्रोक्लेम्डची डेफिनेशन आहे. जर तो 30 दिवसामध्ये सरेंडर केलं त्याने तर त्याची प्रॉपर्टी रिलीज केली जाते. इफ डज नॉट ॲपियर प्रॉपर्टी ट्रान्सफर टू स्टेट गव्हर्नमेंट डिस्पॉझिबल. म्हणजेच तो 30 दिवसांमध्ये जर तो सरेंडर केलं नाही तर त्याची प्रॉपर्टी ही स्टेटला ट्रान्सफर केली जाते. सेल रेस्ट्रिक्शन्स म्हणजे कोर्टाला सुद्धा थोडेफार रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. प्रॉपर्टी कॅन नॉट सोल्ड फॉर 6 months फ्रॉम अटॅचमेंट ऑफ डेट. जर कोर्टाने प्रॉपर्टी ही अटॅच केली, कोर्ट हे डिरेक्टली सेल लगेच दुसऱ्या दिवशी सेल नाही करू शकत. त्याला 6 month हे वेटिंग पिरियड असतो. 6 monthपर्यंत कोर्ट हे
कुठलीही प्रॉपर्टी सेल करू शकत नाही. पण एक्झेम्पशन आहे, त्याला एक्झेम्पशन काय आहे, पेरिशेबल गुड्स, जर पेरिशेबल नाशवंत जर वस्तू असतील तर त्या कोर्ट हे सेल करू शकतं. कोर्ट डिस्क्रिएशन, इफ सेलिंग बेनिफिट टू ओनर, फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन ऑफ असेट, जर प्रॉपर्टीची व्हॅल्यू दिवसेंदिवस ही कमी होत जाणार असेल, फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन ऑफ असेट्स असतं, ते असेटची व्हॅल्यू कमी होत जातात, तेव्हा कोर्ट हे सेल करू शकतात. थर्ड पार्टी क्लेम, एनी क्लेम अंडर सेक्शन 87 मस्ट बी रिसॉल्व्ड. ओके, तर थर्ड पार्टी म्हणजे दुसऱ्याचं काही क्लेम असेल त्या प्रॉपर्टीवर, मग ते कोर्ट आहे जे अंडर सेक्शन 87 हे रिसॉल्व करतात. रिस्टोरेशन विदिन द 2 years, प्रोक्लेम पर्सन कॅन रिक्लेम प्रॉपर्टी विदिन 2 years. म्हणजेच प्रोक्लेम पर्सन जो आहे तो रिक्लेम प्रॉपर्टी करू शकतो विदिन 2 yearsमध्ये. इफ ही वॉलंटरी, जर तो 2 विदिन द 2 yearsमध्ये सुद्धा कोर्टामध्ये येऊन तो रिक्लेम करू शकतो प्रॉपर्टीला. कधी, त्याचे पण काही रूल्स आहेत. इफ ही वॉलंटरी अपियर टू अरेस्ट, म्हणजे तो वॉलंटरीली तो कोर्टासमोर उभा राहिला की हां बाबा माझं चुकलं, असं झालं, तो अरेस्ट होतोय, मग त्याची प्रॉपर्टी ही रिलीज केली जाते. इफ ही प्रूव्ह दॅट डिड नॉट ॲब्स्कॉन्ड इंटेन्शनली टू अवॉइड द अरेस्ट, म्हणजेच जर त्याने हे प्रूव्ह केलं की बाबा मी इंटेन्शनली ॲब्स्कॉन्ड नव्हतो, काहीतरी माझी मजबुरी होती म्हणून मी ॲब्स्कॉन्ड होतो, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं की कोर्टापासून पळ काढायचा, जर हे त्यांनी प्रूव्ह केलं तर प्रॉपर्टी हे कोर्ट हे रिलीज केली जाते. ओके, दे हॅड नो नोटीस ऑफ द प्रोक्लेमेशन टू कंपनी, म्हणजेच त्याने हे सुद्धा प्रूव्ह केलं की मला अशी कुठलीही नोटीस आली नाही प्रोक्लेमेशनची, म्हणून मी सरेंडर झालेलो नाही. पण हे प्रूव्ह झालं आणि कोर्ट सॅटिस्फाय झालं, तेव्हा मग कोर्ट हे काय करतं, जर अनसोल्ड प्रॉपर्टी असेल, जर सोल्ड केलेली नसेल तर रिस्टोरेशन आफ्टर एक्सपेन्सेस, म्हणजे जे एक्सपेन्सेस झालेले असतात जे अटॅचमेंटच्या वेळी, ते कट करून ही प्रॉपर्टी ही रिटर्न दिली जाते. आणि जर सोल्ड केलेली असेल प्रॉपर्टी ऑलरेडी, त्याची नेट व्हॅल्यू त्याला रिटर्न दिली जाते. सेक्शन 89, अपील फ्रॉम द ऑर्डर रिजेक्टिंग ॲप्लिकेशन फ्रॉम द रिस्टोरेशन अँड अटॅचमेंट ऑफ द प्रॉपर्टी. आपण जर यामध्ये कोर्ट हे सॅटिस्फाईड नाही झालं, 2 yearsमध्ये जर तो आला आणि त्याने सांगितलं तर पण कोर्ट हे सॅटिस्फाईड नाही झालं, मग आपण अपील करू शकतो. तर अपील कसं काय करू शकतो, ॲज पर सेक्शन 88(3) विदिन 2 years आपण हे अपील करू शकतो. ॲग्रीव्ड पार्टी, म्हणजेच दुसरी पार्टी ही क्लेम करू शकते, अपील करू शकते. अपील लाई बिफोर कोर्ट दॅट पास अटॅचमेंट ऑर्डर, जी अटॅचमेंट ऑर्डर पास ज्या कोर्टाने केलेली आहे त्याच कोर्टामध्ये आपण अपील करू शकतो. मग अपीलची प्रोसिजर काय आहे, रिजेक्टिंग ऑर्डर, जी आपल्याला जो रिस्टोरेशन जी रिजेक्ट केलेला आहे, जो क्लेम आपला रिजेक्ट केला आहे त्याची कॉपी ही लावावी लागते. कोर्ट एक्झामिन करतं, जे कोर्ट आहे आता ते ती ऑर्डर एक्झामिन करतं. मग कोर्ट हे इन्व्हेस्टिगेट करतं, कोर्ट हे मॉडिफाय करू शकतो किंवा त्याच्यामध्ये रिव्हर्स करू शकतं आणि तो कोर्टाचा निर्णय हा फायनल असतो. तर ही आहे प्रोक्लेमेशन ऑफ अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.